नमस्कार, अनुश्रीज रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भोपळ्याची कोफ्ते करी। त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 3 टोमॅटो, 2 कांदे। टोमॅटो जास्त घ्यायचे आणि कांदे कमी घ्यायचे। आणि छोट्या मुलांना इतर लोकांना भोपळ्याची भाजी आवडत नाही, म्हणून आपण कोफ्ता करी बनवणार आहोत। जर तुम्ही माझ्या पद्धतीनुसार ट्राय केली तर नक्की ट्राय करा। आपण जेव्हा भोपळ्याची भाजी बनवतो तेव्हा लहान मुलांना भोपळ्याची भाजी आवडत नाही व इतर लोकांनाही नाही आवडत, म्हणून मी तुम्हाला आज भोपळ्याची कोफ्ता करी दाखवणार आहे। मी मध्यम आकाराचा भोपळा घेतलेला आहे, त्याचे 2 तुकडे केलेले आहेत आणि साली काढून घेतलेल्या आहेत। आता हे आपण किसून घेणार आहोत। चला आपण आता सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा अनुश्रीज रेसिपीज। जर तुम्ही माझ्या अशा नवीन रेसिपी नसतील ट्राय केल्या, जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। चला सुरुवात करू। आपण जेव्हा भोपळा किसतो तेव्हा किसून छान असं बारीक करून घ्यायचा आणि पाण्यामध्ये टाकायचा, म्हणजे त्याला काळेपणा येत नाही। आपण हे भोपळा किसलेल्याचं पाणी काढून घेऊयात। अशा पद्धतीने तुम्ही पाणी काढून घ्या। ह्या भोपळ्यामध्ये बेसन मिसळणार आहोत। अर्धी वाटी बेसन घेतलेले आहे। आता आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा, 1 चमचा, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा मेथी दाणा पावडर, तिखट, अर्धा चमचा आणि चवीप्रमाणे मीठ। ह्याच्यामध्ये भोपळ्यामध्ये पाणी असतं म्हणून पाणी टाकायची काही आवश्यकता नाही, चवीप्रमाणे मीठ। चला आता हे आपण छानपैकी मळून घेणार आहोत। आता दुधी भोपळा छानपैकी मळून घेणार आहोत। अशा पद्धतीने मळून घेणार आहोत। 1 वाटी बेसन अजून टाकणार आहोत, कारण भोपळ्यामध्ये खूप पाणी असते। आपण 1 डाव तेल घेतलेले आहे कढईमध्ये आणि गॅस फुलवर ठेवलेला आहे। छानपैकी ते तेल कडकडीत तळून घ्या। भोपळ्यामध्ये खूप पाणी जास्ती असते, म्हणून तुम्ही जास्ती बेसन टाका। आणि आपण या आकाराचे गोल करून घेणार आहोत। छानपैकी टेक्स्चर आलेला आहे। लहान मुलं हे आवडीने खातील आणि हे स्नॅक्स मध्ये पण चालतात। जेव्हा तुम्ही हे तळताना तेव्हा टूथपिक त्याच्यामध्ये घालून सॉस, टोमॅटो केचप म्हणून तुम्ही पण असं खाऊ शकता इन्स्टंट। आपण कोफ्त्याची करी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी घेतलेले आहे 1 डाव तेल आणि सगळे मसाले आपण टाकणार आहोत। सर्वात पहिले मोहरी टाकणार आहोत अर्धा चमचा, जिरं अर्धा चमचा। त्याच्यामध्ये आता कांद्याची पेस्ट टाकून घेणार आहोत, टोमॅटोची पेस्ट टाकून घेणार आहोत। ही टोमॅटोची पेस्ट केली होती 3 टोमॅटोची, आपण त्यात टाकणार आहोत आणि छानपैकी परतून घेणार आहोत। तुम्ही त्याच्यामध्ये बेसन पण ॲड करू शकता। जर तुम्हाला बेसन नसेल आवडत त्यात ॲड करा तर तुम्ही स्किप पण करू शकता। त्याच्या जागी शेंगदाण्याचं कूट पण ॲड करू शकता। त्याच्यामध्ये तुम्ही सगळे मसाले टाकू शकता, प्लस तुम्हाला मेथी मसाला आवडत असेल तोही टाका, जर नसेल आवडत तर नका टाकू। ही प्युरी आपण छानपैकी सोनेरी रंगावर परतून घेऊयात। आपण जिरे आणि मोहरी टाकलेले आहेत। आता बाकीचे मसाले बघूयात। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गोडा मसाला, हा गोडा मसाला आहे, आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, तिखट, मेथी दाणा पावडर, अर्धा मेथी दाणा पावडर, गरम मसाला, मीठ, हिंग चवीप्रमाणे, सुंठ आणि मिरी। आता हे आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत।
आपली प्युरी तयार झालेली आहे, त्याला तेल सुटायला लागलेलं आहे। आपण आता त्याच्यामध्ये सर्व मसाले ॲड करून घेणार आहोत। आपण ही प्युरी तयार केलेली आहे, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये कोफ्ते टाकून घेणार आहोत। आता हे कोफ्ते 10-15 मिनिटं छानपैकी शिजून घ्या। त्याच्यावर आपण आता ही कोथिंबीर ॲड करून घेऊयात। बघा भारी टेक्स्चर दिसते आहे, वास छान येतो आहे आणि दिसायला पण एकदम भारी वाटते, टेम्पटिंग आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने नसेल ट्राय केली तर नक्की ट्राय करा। थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल आणि अनुश्री लाईफस्टाईल नक्की सबस्क्राईब करा। आपला कोफ्ता तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे आपला कोफ्ता दिसतो।